तर तिकडे गडचिरोली जिल्ह्यामध्ये सुद्धा पूर परिस्थिती अजूनही कायम आहे। नागपूर राष्ट्रीय महामार्गावर तिसऱ्या दिवशी मोठ्या प्रमाणात पाणी या ठिकाणी पाहायला मिळत आहे। गडचिरोली जिल्ह्यातल्या प्रमुख नद्या 100% भरल्यात, त्यामुळे आता जनजीवन तिथलं विस्कळीत झालंय। 10 तालुक्यांतील मार्गांना पुरांचा हा मोठा फटका बसलाय। आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। गडचिरोली जिल्ह्यात पूर परिस्थिती कायम आहे। हे मार्ग जे आहे ते गडचिरोली नागपूर राष्ट्रीय महामार्ग आहे। आपण दृश्यामध्ये बघू शकतो कशा प्रकारे मार्गावर मोठ्या प्रमाणात पुराचे पाणी आहे। 3 दिवसापासून हे मार्ग बंद आहे। वैनगंगा, प्राणहिता, गोदावरी, इंद्रावती अशा अनेक नद्यांना पूर आल्यामुळे पूर परिस्थिती सध्या कायमच आहे आणि शेतीच्या भागातही मोठ्या प्रमाणात पाणी आहे आणि 2 राष्ट्रीय महामार्ग बंद आहे। एक गडचिरोली नागपूर आणि दुसरा गडचिरोली चामोर्शी आष्टी हा मार्ग चामोर्शी पासून बंद आहे। दक्षिण भागात उद्यापासून या पुराचा फटका गडचिरोली वासियांना बसणार आहे। कॅमेरामॅन सोहेल पठाण सोबत मी एमडी इरफान, TV9 गडचिरोली।